महिला दिनानिमित्त साडी वाटप करून महिलांचा सन्मान. सुहासिनी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची सर्वत्र वाहवा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुहासिनी बहुउद्देशीय संस्था निफाड यांच्या वतीनं महिलांचा सन्मान करत साडी वाटपाचा स्तुत्य व समाजाभिमुख उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील महिलांना सन्मान व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला असून परिसरात या कार्याची सर्वत्र प्रशंसा व वाहवा होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा कविता एम शिंदे तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या पुढाकारातून करण्यात आले. महिला सन्मान आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देत अनेक महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितलं की समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अनमोल आहे. महिलांना सन्मान देणे म्हणजे संपूर्ण समाजाचा सन्मान करण्यासारखे आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक कविता एम शिंदे, सचिव श्रीकांत एस जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी एम शिंदे यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाला योगिता अंबादास पवार, शोभा नंदकिशोर पगारे, भारती संतोष सौदागर, जया अनिल मोरे, सीताबाई पवार, अनिता मोरे, गीता मोरे यांच्यासह अनेक मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार चंचल बालराज आसवले, काजल सुनील लोंढे आणि डॉक्टर भारती नारायण लोखंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महिला अध्यक्षा कविता शिंदे आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर व यशस्वीरित्या पार पडला. समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या उपक्रमामुळे सुहासिनी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा होतीये. तसेच रंगपंचमीच्या सणानिमित्त उपस्थित महिलांनी रंगोत्सव साजरा करत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यामुळे कार्यक्रमाला अधिकच आनंदमय वातावरण लाभले. प्रतिनिधी राजेश्वरी एम शिंदे, निफाड.